शारदीय नवरात्रोत्सव 2025 लवकरच सुरू होत आहे आणि आपली तयारी आता पूर्णत्वास येत आहे। आपल्याला दिसतं इथं स्वच्छतेचं आणि रंगरंगोटीचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। मांडव उभारण्याचं काम आणि इतर सगळ्या सुविधा निर्माण करण्याचं काम पूर्ण होत आहे। पिण्याच्या पाण्याच्या आणि आरोग्याच्या सुविधांची आपण तयारी पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या काळात ह्या आठवड्यात पावसाची शक्यता गृहीत धरून आपण पूर्ण शेतकरी संघाचा हॉल, पूर्ण दर्शन मंडप आणि पूर्ण दर्शन रांग ही पत्र्यानं कव्हर करून भाविक आतपर्यंत व्यवस्थित दर्शनासाठी येतील यासाठी केलेलं आहे। त्याचबरोबर बाहेर पडणाऱ्या भाविकांना पण परत पावसाचा त्रास होऊ नये म्हणून आपण दक्षिण दरवाजापर्यंत पूर्ण पत्र्याचा मंडप घेतोय आणि पूर्ण दर्शनाची रांग कव्हर करून घेतोय। त्याचबरोबर 120 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपलं सुरक्षा व्यवस्था एकदम तैनात आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्यावेळी IIT मंडी यांच्या सहकार्यानं आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या माध्यमातून AI चा वापर करून घेतोय, म्हणजे भाविकांना जास्तीत सुरक्षित दर्शन लाभ व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे। संपूर्ण रांगेत भाविक आल्यापासून दर्शनापर्यंत किती वेळ लागतो हे आपण AI च्या माध्यमातून फेस रिडिंगच्या माध्यमातून घेणार आहे। त्याचबरोबर क्राऊड कंट्रोलसाठी गर्दी आता ह्या भागात समजा 5000 लोक मावू शकतात, तिथं 10,000 लोकांची गर्दी झाली आहे आपलं हेड काउंटवरनं कळणार आहे। त्याचा आपण वापर करून ती गर्दी कुठल्या दिशेनं वळवता येईल ह्याचा विषय अभ्यास करणार आहे। त्याचबरोबर पोलीस विभागाच्या सहकार्यानं संपूर्ण रेकॉर्डवरचे गुन्हेगारांचे फोटो त्यावर अपलोड करून आपल्या गर्दीत येणाऱ्या संशयितांना बाहेर बाजूला करण्याचं ती पण यंत्रणा आपण त्यात सज्ज केलेली आहे। त्याचबरोबर पंचमीची पालखी असेल किंवा अष्टमीचा नगर प्रदक्षिणा आणि दसऱ्याची पालखी या सगळ्याच्या व्यवस्था आपण आता जवळपास निश्चित केलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपलं हे नवरात्रोत्सवाचं नियोजन सुरू आहे। यावेळी 10 दिवस असणार आहे नवरात्र, त्यामुळे गर्दीची शक्यता पण जास्त आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळे प्रयत्न सुरू आहेत। भाविकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी स्वयंशिस्तीचं पालन करावं। ड्रेस कोड आपला हा धार्मिक पद्धतीनं आपण दर्शनाला येतो या पद्धतीनंच असावा आणि आपल्याबरोबर असणारे दागिने, लहान मुलं आणि वयस्कर लोकांची आपण काळजी घ्यावी यासाठी आवाहन करतोय आणि चांगल्या पद्धतीनं नवरात्र जावो अशा सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।